फक्त ₹1 30 घरउपयोगी भांडीचा संच जो आहे राज्य सरकारच्या माध्यमातून दिलं जात आहे. कशा पद्धतीने लाभ घ्यावा याबद्दलची पूर्ण माहिती समजून घ्या. मित्रांनो, आपण बांधकाम कामगाराची ज्यांना पेटी मिळालेली आहे, जे सध्या घरउपयोगी संच जे आहेत 30 संच, भरपूर असे लाभार्थी म्हणत आहेत खरंच की बांधकाम कामगारांना जे काही साहित्य दिले जात आहेत ते डुप्लिकेट साहित्य दिले जात आहेत किंवा यामध्ये जे निघणारे वस्तू आहेत ते कमी प्रमाणात निघत आहेत. आपण आता रिअली बघणार आहोत. ही जी पेटी आहे आता मी तुमच्या समोर फोडणार आहे आणि यामध्ये जे निघालेले आहेत वस्तू कोणकोणते आहेत ते सर्व वस्तू मी दाखवणार आहे. आता मंगेश चंदावार, नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुका या ठिकाणी यांना पेटी मिळालेली आहे. म्हणजे ही जी पेटी आहे, हा जो बॉक्स आहे घरउपयोगी संचाचा हा बॉक्स आहे आणि हा जो बॉक्स आहे कशाचा आहे सर्व व्यवस्थित पहा. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत ज्या गृहउपयोगी 30 वस्तूचा जो संच पुरवला जात आहे किट, यासाठी ही पेटी मिळालेली आहे. आणि याने जे आहेत इलेक्ट्रिकल आहेत. म्हणजे भरपूर अशा लोकांना माहिती नाहीये की इलेक्ट्रिकसाठी सुद्धा जे काही वायरमॅन वगैरे जे असतात त्यांना सुद्धा हे जे पेट्या आहेत ते पुरवले जातात आणि त्यांनी सुद्धा बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकतात. आता आपण यामध्ये कोणकोणत्या वस्तू निघतात ते पाहूया. हा दादा काढा चला. एक दाखवा. इकडे बाजूला हे बघा, हे 3 पातेले जे 30 वस्तू आहेत या बॉक्सवरती लिहिलेले, त्या सर्व बॉक्सवरती मी तुम्हाला नंतर दाखवतोय. आता तुम्ही पहा यामध्ये जेवढ्या वस्तू आहेत. ही बघा टाकी स्टीलची. हे प्लेट किती आहेत? हा 4 ताटं आहेत. हे कुकर मधले डब्बे आहेत हे 2. त्यानंतर यामध्ये 3 डब्बे आहेत स्टीलचे मोठे. हे या ठिकाणी बघा, हे 4 ग्लास. त्यानंतर ही परात. त्यानंतर बघा ही एक कढई स्टीलची. हा आहे मसाल्याचा डब्बा. हे वाट्या 6 वाट्या. त्यानंतर हा एक याला काय म्हणतात हो, पाण्याचा डोंगा. हा पाण्याचा जग. हे पातेल्यावरचे प्लेट आहे ते झाकण. हा सर्वात महत्वाचा म्हणजे हा एक कुकर. आता या ठिकाणी भरपूर असे लाभार्थी म्हणत आहेत हा जो कुकर आहे डुप्लिकेट देत आहेत आणि 3 लिटरचं कुकर आहे असं सांगणं आहे. आपण यामध्ये वरती तर 5 लिटरचं लिहिलेलं आहे, पाहू शकता इथं. आणि 5 वर्षाची वॉरंटी आहे याच्यावरती पहा. आता यामध्ये जो कुकर आहे तो कशा पद्धतीने आहे हे सुद्धा आपण दाखवणार आहात. आणि हा जो डब्बा आहे या डब्यामध्ये जवळपास दुसरे 3 डबे आहेत, हे पण आपण पाहूया. सर्वप्रथम तुम्ही हे सर्व सामान पाहून घ्या. जेवढे 30 आहेत ते सर्व 30 वस्तू त्या ज्या बॉक्सवरती लिहिलेले आहेत ते सर्व वस्तू या ठिकाणी आहेत. त्यामध्ये संपले का सगळे? आता तो बॉक्स रिकामा झाला. आता तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी वस्तू कमी आहेत, तर हे एकमेकांमध्ये असल्यामुळे जेव्हा आपण बघा या डब्यामध्ये एकूण 3 डबे आहेत. साईजनुसार डबे वेगवेगळे आहेत. झाकणं पण मध्ये आहेत. तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा सुद्धा तुम्हाला हे मिळणार आहे. आणि फक्त ही जी नोंदणी आहे फक्त ₹1 आहे. तुम्हाला वाटेल की या नोंदणीसाठी आपल्याला वेगळा पैसा वगैरे द्यावा लागतं, परंतु भरपूर असे यामध्ये एजंट लोक आपल्याकडून पैसे घेत असतात.
जर तुम्हाला पैसे कोणाला द्यायचं नसेल तर डायरेक्ट तुम्ही बांधकाम कामगार ऑफिसला जाऊ शकता. ज्या ठिकाणी जिल्हा लेवलला ही बांधकाम कामगार ऑफिस असते त्या ऑफिसमध्ये जायचं आहे तुम्हाला आणि त्या ठिकाणी नोंदणी करून घ्यायची आहे. नोंदणी करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, आपल्याला काय काय लागतं, याबरोबर त्यानंतर आपल्याला या योजनेअंतर्गत कोणकोणते लाभ भेटतात, प्रत्यक्षात आपल्याला लाभ कशा पद्धतीने घेता येतं, याबद्दलचे सुद्धा व्हिडिओ मी भरपूर आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत. तुम्ही चॅनलवरती गेल्याच्या नंतर स्पेशल बांधकाम कामगारची एक प्लेलिस्ट आहे, त्यावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला सर्व पाहण्यासाठी मिळणार आहेत. बघा परत एकदा तुम्ही सामान तुम्हाला मी सगळे दाखवतोय. हे 3 डब्बे, कुकर पण मी काढून दाखवतोय तुम्हाला. ही प्लेट आहे मोठी, हा ग्लास, त्यानंतर हा कुकर मधला डबे आहेत 2, त्यानंतर या ठिकाणी बघा 6 वाट्या आहेत, त्यानंतर हा पाण्याचा जग, ग्लास, वाटी बघा, प्लेट, त्यानंतर ही कढाई, त्यानंतर हा मसाल्याचा डब्बा, त्यानंतर ही टाकी, हे पातेले पहा. आपण आता कुकर बघूया. हे आहे वॉरंटी कार्ड. किती लिटरचा असेल होय? 5 लिटरचा, 5 लिटरचा हे कुकर आहे. कुकर पण एकदम जड आहे का, हलका आहे, साधा आहे, हेवी आहे. बघा हे कुकर पण एकदम छान आहे. म्हणजे सगळे जे काही वस्तू आहेत हे सर्व वस्तू एकदम ब्रँडेड आहेत. एकही याच्यामधले हलके वस्तू नाहीयेत, तुम्ही पाहू शकताय. हे आता जे सर्व सामान आपण बघलेले आहेत हे कशाचे सामान आहेत? इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत जे किट पुरवले जात आहेत. आता आचारसंहिता संपलेली आहे आणि त्यानंतर विधानसभाची निवडणूक 2024 मध्ये भरपूर अशा लोकांना आतापर्यंत हे जे किट आहे ते मिळालेले नव्हते. आता किट प्रत्येक जिल्ह्यावाईज सुरू झालेले आहेत. जर तुम्ही यासाठी नोंदणी केली असेल किंवा किट साठी जर तुम्ही अप्लाय केला असेल तर ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय केलाय त्यांना जाऊन विचारपूस करा. सध्या प्रत्येक जिल्ह्यानुसार, प्रत्येक गावानुसार घरपोच ही सुविधा सुरू आहे. जरी तुम्ही तुमच्या घरी तुम्हाला जर मिळत नसेल किंवा तुमच्या आजूबाजूच्या ठिकाणी कोणत्या तरी ठिकाणी ही वाटप किट असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकता. आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत जर तुम्हाला नोंदणी करायची असेल किंवा ज्या काही विविध योजना सुरू आहेत त्या योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलवरती एक स्पेशल प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला जो व्हिडिओ पाहिजे तो व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध त्या ठिकाणी भेटणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येक लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत जे काही मिळणारे विविध योजना आहेत त्यांचा लाभ प्रत्यक्षात आपल्याला कशा पद्धतीने घेता येईल याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, बेल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि ऑल बटन मात्र नक्की प्रेस करा. म्हणजे सर्वप्रथम प्रत्येक योजनेबद्दलचे अचूक अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाणार आहेत. धन्यवाद. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.